जालन्यामध्ये जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलेली पाहायला मिळते। जागा वाटपाचा तिढा आज दुपारी 2 पर्यंत मिटणार असं भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं आहे। शेवटपर्यंत भाजप कार्यकर्ता म्हणूनच काम करेल, काही नाही मिळालं तरी भाजपाचाच राहणार असंही वक्तव्य या ठिकाणी कैलास गोरंट्याल यांनी केलं आहे। मी जर 100 तिकीट मागितलं तर 100 तर भेटणार नाही। पार्टीचे जुने कार्यकर्ते पण असतात आणि शिवसेनाचे पण काही असतात, मग त्यात थोडा घासाघुसी असतात आणि आपला स्वभाव थोडा तुम्हाला माहित आहे की आपण कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी मग थोडा आपला नाराजी व्यक्त करावं लागतं, बाकी दुसरं काय। वयाच्या अंतिम टप्प्यात आम्ही चाललोय, आता 10 वर्ष लाईफ आहे आणि या 10 वर्षात मला काही नाही भेटलं तरी मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो। ठाकरे सेनेकडून मिलिंद वैद्य यांना मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेली आहे। दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं त्यांनी वक्तव्य केलं। उमेदवारी मिळाल्यानंतर मिलिंद वैद्य यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। 1996 साली ज्या वेळेला महापौर पद हे ओबीसी करता राखीव होतं, त्यावेळेला सुद्धा मला त्या ओबीसीच्या आधारे मुंबईचा प्रथम नागरिक या नात्याने मला महापौर पद मला भूषवयास मिळालं होतं आणि पुन्हा एकदा या वॉर्डमधनं मी या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।